मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आज बीडमध्ये दाखल होणार आहे आणि त्याच अनुषंगाने बीडमध्ये जे आहे ते या रॅलीची तयारी पूर्ण झालेली आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विविध पथकं तैनात करण्यात आलेली आहे। हे आरोग्य पथक आहे आणि हेच आरोग्य पथक जे आहे ते आता बीडमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। आपण जर पाठीमागे बघितलं तर या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये जे आहे ते एका लाईनीने हे ॲम्ब्युलन्स जे आहे ते जवळपास 15 ते 20 ॲम्ब्युलन्स एका लाईनीने लागलेले आहेत आणि हे ॲम्ब्युलन्स जे आहेत ते आज जो काही मराठा समाज इथं बीडमध्ये दाखल होणार आहे त्यांच्या सेवेसाठी हे ॲम्ब्युलन्स लागलेले आहेत आणि या ठिकाणी ॲम्ब्युलन्स चालक मालक असतील आणि डॉक्टर असतील हेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। हे सगळे आपण काही डॉक्टरांशी आपण बातचीत करणार आहेत। काय हे सगळ्या ॲम्ब्युलन्स लागलेले आहेत नेमकं काय? आज माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे शांतता रॅलीसाठी बीडमध्ये येत आहेत। तर त्या शांतता रॅलीच्या नियोजनासंबंधी या ॲम्ब्युलन्स सर्व आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे सर्व सगळ्यांनी स्वमर्जीनं इथं ॲम्ब्युलन्स आणलेले आहेत आणि या ॲम्ब्युलन्समध्ये इमर्जन्सी किट उपलब्ध आहेत। प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक ॲम्ब्युलन्सचा नंबर, ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचा नंबर, डॉक्टरांचा नंबर, ज्या ॲम्ब्युलन्सला क्रमांक दिलेत आम्ही ॲम्ब्युलन्सला त्या क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सचे नंबर्स आणि डॉक्टरांचे नंबर्स हे प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत। इमर्जन्सीमध्ये सगळ्या स्वयंसेवकालाही सूचना देण्यात आलेल्या आहेत की इमर्जन्सी जर कोणतीही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्या ठिकाणच्या जवळच्या ॲम्ब्युलन्सशी संपर्क करावा। डॉक्टर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याचा काही तुम्ही एक सगळं कोऑर्डिनेटसाठी हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे? हेल्पलाईन नंबर नाही आहे, आम्ही प्रत्येक ॲम्ब्युलन्सचा सेपरेट नंबर दिलेला आहे। ॲम्ब्युलन्सचा क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 जरांगे पाटलांच्या मागे एक कार्डियक ॲम्ब्युलन्स, सुसज्ज अशी कार्डियक ॲम्ब्युलन्स, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स असतील आणि प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये हे डॉक्टर्स असणार आहेत। काय सांगाल, एकूण किती ॲम्ब्युलन्स आहेत आणि किती वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहेत? एकूण 11 ते 12 ॲम्ब्युलन्स आहेत आणि 12 ॲम्ब्युलन्स हा एका ठिकाणी उभा राहणार नसून जो मार्ग आहे जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थापर्यंत जी रॅली येणार आहे तिथं वेगवेगळ्या ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स राहणार आहेत। प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टर आणि एक असिस्टंट आणि वेगवेगळ्या स्टॉपवरती वेगवेगळ्या केंद्रावरती हे ॲम्ब्युलन्स राहणार आहेत। हे काही चालक आहेत, ॲम्ब्युलन्स चालक आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अखंड मराठा समाज बीड असं टी-शर्ट घातलेलं आहे। नेमकं चालक आहात तुम्ही, कसं सगळं सेवा देणार आहात आज? आम्ही माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे हे आज शांतता रॅलीसाठी बीडमध्ये येत आहेत। आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये नर्सिंग स्टाफ, ड्रायव्हर आणि डॉक्टरसुद्धा अवेलेबल आहेत। इमर्जन्सी तात्काळ सेवेमध्ये आम्ही टॅब्लेट्स वगैरे तिथं इमर्जन्सी सेवा देणार आहोत। हे ॲम्ब्युलन्स सगळे निःशुल्क आहेत का? सगळे ॲम्ब्युलन्स निःशुल्क आहेत, कोणाही आणि शासनाची कसली आम्ही वाट न बघता आम्ही पदर सोखर्च्याने इथं आलेलो आहोत। निश्चितच हे सगळे डॉक्टर होते, ॲम्ब्युलन्स चालक होते, यांनी जे आहे ते आज पूर्णतः बीड शहरामध्ये हे ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून किंवा वैद्यकीय पथक तैनात केलेले आहेत। जे काही अडचण आली तर त्यांनी वेगवेगळे नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। कॅमेरामॅन अनिकेत आडेसह मी रमेश चंदके, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।